हॅलो फ्रेंड्स, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन जी-आर प्रकाशित झालेला आहे. तर काय आहे तो जी-आर जाणून घेऊयात. चला तर व्हिडिओला सुरू करूया. विषय: लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदविणेबाबत. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन. माननीय सचिव, महिला व बाल विकास विभाग यांचे दिनांक 9/6/2025 रोजीचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीमधील चर्चेनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे सर्वांगीण विकासासाठी योजनेतील सहभागी महिलांची महिला नागरी सहकारी पतसंस्था नोंदवणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. नंबर 1. महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे अशा महिलांची जिल्हा अंतर्गत नागरी सहकारी पतसंस्था नोंदविणेबाबत या कार्यालयाचे दिनांक 8/3/2019 चे परिपत्रकातील नोंदणी निकषानुसार संस्था नोंदणी प्रक्रिया करण्यात यावी. नंबर 2. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व त्याखालील नियम 1961 मधील संस्था नोंदणी तरतुदीचे पालन करण्यात यावे. नंबर 3. सदर महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होणाऱ्या लाभार्थी सभासद महिलांची यादी महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी. नंबर 4. दिनांक 8/3/2019 चे परिपत्रकातील मुद्दा क्रमांक ब विशेष वर्गवारीतील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नोंदणीबाबत निकष. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. विशेष वर्गवारी, महिला, कार्यक्षेत्र, प्राथमिक सभासद संख्या, नोंदणी संख्या याची संपूर्ण माहिती मी इथं दिलेली आहे. त्या जी-आर मध्ये आहे, त्याप्रमाणे तुम्ही हे बघू शकता. नंबर 5. उपरोक्त निकष पूर्ततेबरोबर खालील बाबींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. नंबर 1. मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याकडून अद्ययावत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. नंबर 2. मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक यांनी माननीय कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर खालील मुद्दे समाविष्ट असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहील. मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक व समाविष्ट प्रवर्तक सभासद यांची आपला ग्राहक जाणा बाबत 100% पूर्तता केली आहे. ब. मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक हे सावकारी किंवा तत्सम प्रकारचा कोणताही व्यवसाय करीत नाहीत. क. मुख्य प्रवर्तक व इतर प्रवर्तक हे कोणत्याही सहकारी संस्थेचे थकबाकीदार नाहीत. ड. मुख्य प्रवर्तक व इतर 10 प्रवर्तक हे समान उद्देश असलेल्या महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत झालेल्या इतर सहकारी संस्थेचे संचालक नाहीत. इ. संस्थेचे ठेवी व कर्ज व्याजदराचे धोरण हे सहकार खात्याने वेळोवेळी निर्देशित केलेल्या निकषांशी विसंगत व अवास्तव स्पर्धा करणारे असणारे नाहीत. 3. उपरोक्त नमूद महत्त्वाचे निकष व त्या व्यतिरिक्त दिनांक 8/3/2019 रोजीचे परिपत्रकामधील इतर निकषांची पूर्तता होणाऱ्या नियोजित पतसंस्थांची नोंदणी करण्यात यावी. नियोजित संस्था निकषांची पूर्तता करीत नसल्यास अशा संस्थांची नोंदणी नाकारण्यात यावी. 6. सदर पतसंस्था नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व नोंदणीनंतर पतसंस्था योग्य प्रकारे चालवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक पतसंस्थेसाठी सहकार विभागातील सहाय्यक निबंधक दर्जाचा अधिकारी याची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच सदर पालक अधिकारी यांना सदर पतसंस्था हिशोब लेखन, संस्था व्यवस्थापक, ठेवी स्वीकारणे, कर्ज वाटप करणे, संचालक मंडळ सभा व वार्षिक सभा, इतिवृत्त लेखन, लेखापरीक्षण तसेच कायदेशीर बाबींसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्याबाबत आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. अशा पद्धतीने तुम्ही ही पतसंस्था ओपन करू शकता. तर अशाच नवीन विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.